शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेली कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये होणार असल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवायला तुम्हाला सांगितले आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नसल्याचं देखील यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी जे वचन दिलं होतं की 2 दिवसांमध्ये समिती नेमणार, आता समिती नेमली आहे। या समितीकडून तुम्हाला 5 कागदपत्रांची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता बघा, या 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयांचे कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। या 15 बँकांना सरकारने 34,000 कोटी रुपयांचा निधी देण्याचं या ठिकाणी ठरवलंय। मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केल्या, त्या समितीतील काही अधिकारी तुमच्या घरी येऊन आता ही 5 कागदपत्रे चेक करतील। त्यामुळे ही 5 कागदपत्रे तातडीने तुम्हाला जमा करायची आहेत। आता जे कागदपत्र देतील शेतकरी, त्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। येत्या 2 दिवसांच्या आतमध्येच या 15 बँकांमधील सरसकट 2 लाख रुपये तुमचं कट होण्यास सुरुवात होईल। म्हणजेच आता कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकातून त्या ठिकाणी पैसे कट व्हायला सुरुवात होईल। तुम्हाला बँकाकडून फोन येईल की तुमचे कर्ज माफ झाले, अशा प्रकारचा फोन तुम्हाला येत्या 2 दिवसात येणार आहे। त्यामुळे ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर तुम्हाला तयार ठेवायला आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। कर्ज माफ झाले, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता या 15 बँकातून त्या ठिकाणी आता तुम्हाला कधी पण मेसेज येऊ शकतो, कॉल येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही फोन आता चालू ठेवायचा आहे। आता कोणकोणत्या 15 बँकांची नावे या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। फक्त याच 15 बँकांमध्ये आता 34,000 रुपये कोटींचा निधी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब देणार आहेत। 2 दिवसांच्या आतमध्ये ही कागदपत्रे जमा करायची आहेत। त्याआधी आपण कोणत्या बँकांचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे याची यादी खरोखर कोणत्या आल्या सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा आता या 15 बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर त्या बँकांची नावे तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी सांगतो। बघा, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून या बँकेला ओळखलं जातं। त्या बँकेमध्ये कर्ज माफ होणार आहे पोस्ट ऑफिस बँक। या बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर ते माफ होणार आहे। बँक ऑफ बडोदा ही पण सरकारी बँक आहे। यामध्ये आता 2 दिवसांच्या आतमध्ये कर्ज हे शेतकऱ्यांचे माफ करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बँका सांगत आहे, त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे अर्जंट तुम्हाला काढून ठेवायला सरकारने सांगितले आहेत। ती कागदपत्रे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे ही कागदपत्रे जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। कारण सरकारने समिती नेमल्या, या समितीमध्ये काही अधिकारी आहेत। ते अधिकारी 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला चेकिंगला येतील तुमच्या घरी। तर त्या ठिकाणी तुम्ही ही कागदपत्रे जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला कर्ज माफ करण्यात येणार नाही। त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे आहेत नक्की बघा। बँका सांगत आहे, पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। जर स्टेट बँकेत जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुमचे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक। यामध्ये सुद्धा जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे, तर तुमचे सुद्धा कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखली जाते खाजगीमध्ये HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। शेतकऱ्यांनी यामध्ये सुद्धा खूप सारे शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवले, तुमचे माफ होणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक। यामध्ये सुद्धा आता कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे। बघा, आता या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा कर्ज माफ करणार आहेत। तर बघा कोणकोणती 5 कागदपत्रे आता या ठिकाणी सांगितलेत। आता लक्ष देऊन काळजीपूर्वक सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे। ही जर कागदपत्रे तुम्ही दिली नाही तर तुम्हाला याचा फायदा होणार नसल्याचं देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण ही जर कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नाही असं सुद्धा यामध्ये सांगण्यात येणार आहे। त्यामुळे ही कागदपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत, तातडीने तुम्हाला काढायचे आहेत। यामधील काही कागदपत्रे नवीन आहेत तर काही कागदपत्रे जुने आहेत। त्यामुळे 3 कागदपत्रे यामधले नवीन सांगण्यात आलेत। त्यामुळे 3 कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत।
2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला समितीचे काही अधिकारी तुमच्या घरी येऊन तुमचं जे काय असेल तर ते चौकशी करून त्या ठिकाणी तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। मागच्या वेळी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं होतं की फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही गरीब शेतकरी आहात का श्रीमंत शेतकरी आहात? तर बघा, सर्वांनी लक्ष देऊन, जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये असेल तर तुमचं कर्ज हे माफ करण्यात येणार आहे। कारण मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी तुमचं उत्पन्नाचा दाखला द्यावा असं सांगितलंय। म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न या ठिकाणी कमी पाहिजे। जर तुमचं उत्पन्न 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशा प्रकारे जर तुमचं उत्पन्न असेल तर तुमचं कर्ज माफ करण्यात येणार नाही असं या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे पहिलं कागदपत्र तुम्ही शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। त्यामध्ये तुमचं उत्पन्न कमी असलं पाहिजे। आता बघा शेतकरी मित्रांनो, दुसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला आता एक कागदपत्र सांगितलंय उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर पुढचे 4 कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत जी तुम्ही तातडीने जमा करायचे आहेत। दुसरं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेलं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। बघा, तुमच्या घरामध्ये जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून होणार नाही। कारण सरकारने स्पष्टपणे त्या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड देताना त्यावेळीच सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये आहे, तुम्ही गोरगरीब शेतकरी आहे, तेव्हाच तुम्हाला हे रेशन कार्ड दिलं जातं। त्यामुळे घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे का बघा, आणि त्याची KYC केली बघा। KYC म्हणजे आधार कार्डला लिंक केलं का बघा। जर केला असेल तर झेरॉक्स तुम्हाला काढून ठेवायचं आहे। तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पहिला सांगितला त्याचं झेरॉक्स काढून ठेवायचं आहे। दुसरं कागदपत्र रेशन कार्डाचं झेरॉक्स काढून ठेवायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कार्ड म्हणजे तुम्हाला सांगतो फार्मर ID कार्ड। जर फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर तातडीने लगेचच्या लगे आजच्या आज तुम्हाला फार्मर ID कार्ड काढून ठेवायचं आहे। कारण फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की तुमची ओळख म्हणून फार्मर ID कार्ड तुम्हाला दिलं जातं। जर फार्मर ID कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी आहे म्हणून पुरावा त्या ठिकाणी सरकारला समजणार नाही। त्यामुळं लक्षात ठेवा, पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, फार्मर ID कार्ड। आता बघा, पुढची कागदपत्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहेत जी तुम्हाला तातडीने आता त्या ठिकाणी काढायचे आहेत, महत्त्वाचे आहेत, नवीन कागदपत्र सांगितलेत। त्यामुळे आता इथे सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रहिवासी दाखला त्या ठिकाणी लागणार आहे। आता काय झालंय तुम्हाला माहित आहे का बघा, आता मागच्या वेळी ज्यावेळी कर्जमाफी करण्यात आली होती तर त्यावेळी अनेक शेतकरी जे आहेत तर ते बाहेरच्या राज्यातील होते। म्हणजेच UP असेल, म्हणजेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक मधून इथे राहण्यासाठी काही लोक आली होती। त्यांनी काय केले की इथले आम्ही शेतकरी आहोत अशा प्रकारे आधार कार्ड, पॅन कार्ड काढून त्यांनी खोट्या पद्धतीने सरकारला सांगून मागच्या वेळी कर्जमाफी त्या ठिकाणी करून घेतली होती। परंतु सरकार आता जागं झालंय। आता तुम्हाला रहिवासी दाखला म्हणजेच तुम्ही खरंच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला या ठिकाणी आता लवकरात लवकर जमा करायला सरकारने सांगितले। जर तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आहात याचा पुरावा असणार नाही, तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। आता बघा, पुढची 2 कागदपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत जी तुमच्याकडे नसेल तर या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार नाही। तर बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढचं कागदपत्र आहे ती म्हणजे 7/12 उतारा। सरकारने सांगितलं आहे की गरीब शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार, परंतु आता अनेक शेतकऱ्यांची जमीन जी आहे तर ते खूप जास्त 20 एकर, 30 एकर, काहींना 50 एकर शेती असल्याचं लक्षात आलंय। मग सरकार काय म्हणतंय की तुमची एवढी जमीन आहे मग तुम्हाला कर्जमाफीची गरज काय आहे? कारण तुमची जमीन इतकी आहे म्हणल्यावर तुम्ही गरीब शेतकरी नाही। त्यामुळे जर तुमचं जमीन जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही। यासाठी तुम्हाला आता या ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्र सादर करायला सांगितलंय। ते कागदपत्र म्हणजे सर्वांनी ध्यान देऊन ऐका। तर हे कागदपत्र आहे तुमचा 7/12 उतारा, त्यावरती तुमची जमीन किती आहे यावरून आता ठरणार आहे की तुमची कर्जमाफी किती होणार। लवकरच सरकार कर्ज माफ करणार आहे। यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला आता त्या ठिकाणी काढून ठेवायची आहेत, कारण सरकार आता समिती स्थापन करण्याच्या तयारीत आहे। कारण बच्चू कडू यांनी केलेल्या
त्या ठिकाणी उपाशी राहून आंदोलनामुळे सरकार आता पूर्णपणे जागं झाल्याचं पाहायला मिळतंय। लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।